अमरावतीत झालेल्या हिंसाचाराची मोठी अपडेट समोर आली। काल झालेल्या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू झाला आहे। अमरावती जिल्ह्यातील पांढरी खानमपूर या गावामधील कमानीचा वाद पेटला। काल आक्रमक झालेल्या दलित जमावाने पोलिसांवर दगडफेक केली होती। आंदोलकांवर गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आतापर्यंत 1000 आंदोलकांवर विविध कलमानुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तपास सुरू झाला आहे। आतापर्यंत 2 लोकांना अटक करण्यात आली असून आंदोलकांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली। विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जो आंदोलनकर्त्यांनी जे मोर्चा काढल्यानंतर आतमध्ये शिरण्याचा आणि जो हिंसक प्रकारे दगडफेक केली होती, त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गाडगेनगर इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रायटिंगचा आणि इतर IPCचे कलम लावलेले आहेत। यामध्ये जखमी झालेले पोलीस अंमलदार यांची ट्रीटमेंट झालेली आहे। तसेच काही आंदोलक जे जखमी आहेत ते सुद्धा इरविन हॉस्पिटलला काही ॲडमिट आहेत। आता सर्वांचे जे आहे स्टेटमेंट घेण्याचे काम सुरू आहे। तसेच जेवढे CCTV त्या परिसरात होते शासकीय कार्यालयाचे, त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांनी काढलेले आणि आमचे जे SBचे कॅमेराज होते त्या सर्वांचं आम्ही आता अवलोकन सुरू केलेलं आहे। फोटो आयडेंटिफिकेशन करून जे हिंसक आंदोलनात सहभागी होते असे सर्वांचे नाव आणि पत्ता काढण्याचं काम सुरू आहे। यासोबतच सदर आंदोलनाला चिथावणी देणाऱ्या व्यक्तींची सुद्धा आयडेंटिफिकेशन करण्यात आलेली आहे। काही लोकांची आणखी काही लोकांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। या माध्यमातून जे आहे पुढची कारवाई करण्यात येईल। सर, या साधारण गंभीर जखमी असे 3 पोलीस कर्मचारी आहेत आणि इतर कर्मचाऱ्यांना किरकोळ जखमी झाले, फर्स्ट एड दिलेला आहे त्यांना। आणि 2 आंदोलक हे जे त्या ठिकाणी जखमी इरविन हॉस्पिटलमध्ये जे गंभीर जखमीवाले ते ॲडमिट आहेत। तसेच इतर काही किरकोळ जखमी झालेले ते सुद्धा त्या ठिकाणी ॲडमिट आहेत। याच्यामध्ये पोलीसचा तपास जो आहे आता सुरू झालेला आहे। विशेष एक स्पेशल आम्ही टीम आयुक्तालय स्तरावर गाडगेनगर आणि क्राईम ब्रांचची गठीत केलेली आहे। याच्यामध्ये आरोपींचं आयडेंटिफिकेशन करण्यात येत आहे आणि परत या घटनेचा रिपरकशन काही होऊ नये याकरिता शांतता राखण्यासाठी आम्ही सर्व जे कोणी नेतृत्व करणारे लोक आहेत, सर्वपक्षीय सर्वांशी संपर्क साधून त्यांनासुद्धा आवाहन करण्यात येत आहे की कुठल्याही प्रकारचं कोणीही कायदा हातात घेऊ नये असे लोकांना सांगावे आणि लोकांनी आम्हाला तपासामध्ये सहकार्य करावे। जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई होईल निश्चित, पण बाकी लोकांनी जे आहे याच्यामध्ये काही ज्यांनी कायदा मोडला नाही अशा लोकांनी काही घाबरायचं कारण नाही। कुणी अफवावर विश्वास ठेवू नये असे मी आवाहन करतो। सर, कितीपर्यंत काही जे अटक करण्यात आलेले 2 लोक काल जे संध्याकाळी त्यांना कोर्टात न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे। इतर लोकांना सुद्धा आता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे सध्या। ती आज संध्याकाळपर्यंत कळवण्यात येईल किती लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। त्या व्यतिरिक्त जे आहे आयडेंटिफिकेशन करण्याचं काम सुरू आहे। त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया होईल, पुरावा त्यांच्याबद्दल गोळा करून। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।